हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीसुद्धा बनवायच्या आहेत। त्याचबरोबर जर्नल एंट्री केल्यानंतर प्रत्येकाचं सेपरेट पर्सनल अकाउंट म्हणजेच लेजर अकाउंट ओपन करायचं आहे आणि अकाउंट लेजर ओपन केल्यानंतर त्याचा बॅलन्स घेऊन शेवटचा बॅलन्स घेऊन ट्रायल बॅलन्ससुद्धा बनवायचा आहे। आता इथं मी तुम्हाला प्रॉब्लेम वाचून दाखवते। Journalize the following transactions in the books of Virat Traders. Open necessary ledger account, balance the account, and prepare a trial balance as on 31st March 2019. 2019 मार्चच्या ह्या ट्रान्झॅक्शन दिलेल्या आहेत। विराट स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000, कॅश ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया 7,000, फर्निचर म्हणजे इथं बिझनेसला सुरुवात केली आहे। कॅश टू कॅपिटल जे जे घेतलं, कॅश आणली, कॅश बरोबर फर्निचर, हे सगळं आपल्याला एंट्र्या करून घ्यायच्या आहेत जर्नल एंट्री। त्याच्यानंतर परचेस गुड फ्रॉम वर्थ ₹10,000 लेस 10% ट्रेड डिस्काउंट, सोल्ड गुड्स टू सुनील 5,000 लेस 5% टू ट्रेड डिस्काउंट। आता इथं आपण एक एक जर्नल एंट्री बघणार आहोत। इन द बुक्स ऑफ विराट ट्रेडर्स कॉलम करून घ्यायचे। डेट पर्टिक्युलर LF म्हणजे लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट रुपीजमध्ये। आता इथं बघा पहिला आहे विराट स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। मग कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट। परत बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा त्यांनी बँकेतले पण पैसे तो वापरणार आहे म्हणून बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल, हे विराटचं कॅपिटल आहे म्हणून तिन्हींना डेबिट द्यायचं। खाली टू विराट कॅपिटल अकाउंट बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बँक, फर्निचर अमाऊंट लिहून घेतल्या। त्याच्यानंतर परचेसेस गुड्स फ्रॉम रोहित करून परचेस केलेला आहे। परचेस हा नॉमिनलला येतं एक्सपेन्सेस म्हणून परचेस अकाउंट डेबिट टू रोहित डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर रोहित आहे आणि इथं कॅशमध्ये व्यवहार झालेला नाही, क्रेडिट आहे म्हणून बिंग परचेस गुड्स फ्रॉम रोहित लेस 10% ट्रेड डिस्काउंट। अमाऊंटवरच आपण इथं 10,000वरती 10% लेस करून 1,000 लेस करून डायरेक्ट 9,000 अमाऊंट डेबिट क्रेडिटला लिहिलेले आहे। त्याच्यानंतर सोल्ड गुड्स टू सुनील, गुड्स सोल्ड केला आहे सुनीलला, सोल्ड गुड्स टू सुनील 5% ट्रेड डिस्काउंट। सुनीलला गुड्स सोल्ड केला आहे। टू सेल्स इन्कम आहे, सुनीलच्या कॅशमध्ये झालेलं आहे म्हणून सुनीलच्या नावाने डेबिट द्यायचं। टू सेल्स अकाउंट बिंग गुड्स सोल्ड टू सुनील 5% ट्रेड डिस्काउंट लेस करून ट्रेड डिस्काउंट लेस करून आपण एंट्री करून घेतली। त्याच्यानंतर पुढची आहे डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियाला कॅश मिळाली, बँक ऑफ इंडिया रिसिव्हर आहे म्हणून बँक ऑफ इंडिया डेबिट टू कॅश 5,000 बिंग कॅश डिपॉझिटेड विथ बँक। 12,000 परचेस फर्निचर फ्रॉम वर्मा ऑन क्रेडिट, फर्निचर परचेस केले। फर्निचर काय आहे? ॲसेट, मग व्हॉट कम्स इन, फर्निचर कम्स इन म्हणून फर्निचर अकाउंट डेबिट टू वर्माज अकाउंट, कुणाकडून घेतले? वर्माकडून घेतले, क्रेडिटवर घेतले उधारीवर म्हणून वर्माचं नाव आलं आहे। बिंग इथं जर कॅश दिली असती लगेच तर कॅश आलं असतं। बिंग परचेस फर्निचर फ्रॉम वर्मा। त्याच्यानंतर 15 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे पेड टू वर्मा बाय नेट बँकिंग 8,000, वर्माला आपण चेक दिला किंवा नेट बँकिंगनी पैसे दिलेत मग वर्मा अकाउंट डेबिट, रिसिव्हर इथं वर्मा आहे म्हणून डेबिट द रिसिव्हर, वर्मा अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया, बँकेतून नेट बँकिंग करतो आपण म्हणून बँक ऑफ इंडियाला गिवर करायचं, क्रेडिट द्यायचं। त्याच्यानंतर खाली त्याचं नरेशन बिंग परचेस फर्निचर बाय नेट बँकिंग। त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 17 तारखेचं पेड प्रिंटिंग एक्सपेन्सेस ₹200, प्रिंटिंगचा खर्चाचं पैसे आपण हे केलेत मग प्रिंटिंग एक्सपेन्सेस अकाउंट देईन, एक्सपेन्सेसला डेबिट देतो, कॅश गोज आउट झाली म्हणून टू कॅश अकाउंट बिंग पेड प्रिंटिंग बिल ₹200 लिहिलं इथं। त्याच्यानंतर 20 तारखेचं आहे रिसिव्ड कमिशन ₹200। आता इथं आपल्याला कॅश मिळते, कमिशन मिळते कॅशमध्ये, मग कॅश आली आपल्याकडे म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन, हे इन्कम आहे अदर इन्कममध्ये, टू कमिशन अकाउंट बिंग रिसिव्ड कमिशन ₹200। त्याच्यानंतर 25 तारखेला लिहिलं आहे विड्रॉ कॅश फ्रॉम बँक 1,000 बाय ATM, कॅश काढली म्हणजे कॅश आपल्याकडं आली, कुठून? बँकेतून काढली, मग कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया, गिवर बँक ऑफ इंडिया आहे टू बँक ऑफ इंडियाज अकाउंट, ATM जरी असलं तरी आपल्याला ती बँक सुविधा पुरवत असे म्हणून बँक ऑफ इंडियाला क्रेडिट द्यायचं 1,000। त्याच्यानंतर पेड टू वर्मा
11,500 इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. वर्माचं मगाशी आपण वर्माला 8,000 रुपये दिलते. राहिलेले पूर्ण आपण अमाऊंट आता पे करणार आहोत वर्माला आणि वर्माचं फुल सेटलमेंट आपण क्लोज करणार आहोत. वर्मा अकाउंट डेबिटला 12,000 टू कॅश अकाउंट आणि कॅश दिली म्हणून त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिला आहे. तर टू डिस्काउंट रिसिव्ड आपल्याला डिस्काउंट मिळाला 500 रुपये. बिंग पेड टू वर्मा 12,000 दिलेत. 11,500 12,000 द्यायचे होते. 11,500 आपण कॅश दिली. 500 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळाला आहे. बिंग पेड टू वर्मा इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट आणि अकाउंट फुल सेटलमेंट झालं, ते सेटल झालं अकाउंट. त्याच्यानंतर शेवटी ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च दिला आहे. ॲडव्हर्टाइजमेंट खर्च आहे म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश. कॅशमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पे केलं 500 रुपये. 500 रुपये बिंग पेड ॲडव्हर्टाइजमेंट बिल. आता इथं मित्रांनो आपण जर्नल एंट्री करून घेतल्या. आता आपलं खरं काम सुरू होणार आहे. जर्नल एंट्री नंतर आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग लेजर अकाउंट खोलायचं आहे. तर लेजर अकाउंट कोणाकोणाचं खोलायचं इथं बघा. आता प्रत्येक एंट्री एक एक घ्यायची. कॅश पहिली एंट्री आहे कॅश. इथं बँक ऑफ इंडिया कॅश अकाउंट वेगळं खोलायचं, बँक ऑफ इंडिया वेगळं खोलायचं, फर्निचर अकाउंट डेबिट वेगळं खोलायचं. विराट कॅपिटल जेवढी नावं आहेत, फक्त आता जिथं रिपीट आहे परचेस रिपीट आलं कॅश तर ते एकदाच ओपन करायचं आहे. आता इथं परचेस अकाउंट वेगळं, रोहित अकाउंट, सुनील अकाउंट, सेल्स अकाउंट, बँक ऑफ इंडियाचं आपण मगाशी अकाउंट खोललं आहे. मग हे झालं. कॅशचं पण खोललं आहे, परत खोलायची गरज नाही. पण बाकीचे जेवढे नावं आहेत वेगळी त्याचं प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट खोलायचं. फर्निचर अकाउंट वर्माचं खोललं. आता बँक ऑफ इंडियाचं आहे. प्रिंटिंग एक्सपेन्सेसचं पण अकाउंट खोलायचं आहे. प्रिंटिंग एक्सपेन्सेस, कमिशन अकाउंट, कॅश अकाउंट झाले, बँक ऑफ सगळे अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट सगळे अकाउंट खोलायचे आहेत. आणि सुरुवात असती कॅपिटलच्या म्हणून लेजर अकाउंटमध्ये इथं लिहायचं लेजर अकाउंट्स. पहिलं विराट कॅपिटल अकाउंट लिहिले आणि बाकीचे सगळे अकाउंट आपण ओपन केलेले आहेत. आता इथं आपण एक एक एंट्री ट्रान्सफर कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. आता इथं बघा, पहिली एंट्री आपली आहे कॅश अकाउंट डेबिट, बँक ऑफ इंडिया डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट. आता एक एक ट्रान्सफर करून घ्यायचं. कॅश अकाउंट डेबिटला काय आहे कॅश अकाउंट. मग आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि खालचं नाव क्रेडिटला कोणतं नाव आहे ते नाव लिहायचं टू विराट कॅपिटल अकाउंट. आता आपण ट्रान्सफर करून घेऊया. कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं. कॅश अकाउंट कुठं आहे, हां कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि नाव द्यायचं टू विराट कॅपिटल अकाउंट 50,000. पहिली एंट्री झाली बघा आपली इथली. पहिली आहे बघा 50,000ची अमाऊंट. कॅश अकाउंट डेबिटला गेलो, खालचं नाव दिलं टू विराट्स कॅपिटल अकाउंट 50,000 रुपये. बघा इथं कॅश अकाउंटच्या डेबिटला टू विराट कॅपिटल अकाउंट 50,000 रुपये. त्याच्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या इथं दुसरं बघा काय आहे बँक ऑफ इंडियाच्या डेबिटला जायचं आणि तिथं पण नाव द्यायचं टू विराट कॅपिटल अकाउंट. बँक ऑफ इंडियाची अमाऊंट आहे 7,000. आता इथं बघा टू विराट कॅपिटल अकाउंट 7,000. बँक ऑफ इंडियाच्या डेबिटला आलो आणि खालचं नाव दिलं क्रेडिटचं टू विराट कॅपिटल अकाउंट 7,000. त्याच्यानंतर राहिलं फर्निचर अकाउंटच्या पण डेबिटला जायचं, खालचं नाव द्यायचं. फर्निचर अकाउंटला चाललो आहे आता आपण. फर्निचर अकाउंटच्या डेबिटला टू विराट कॅपिटल अकाउंट 10,000. आता बघा आपण मित्रांनो डेबिटचे ऑल ट्रान्सफर करून घेतलं. आता आपण क्रेडिटचं ट्रान्सफर करायचं. टू विराट कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आणि कॅश बँक ऑफ इंडिया सगळ्याचा इफेक्ट द्यायचा. आलं लक्षात. आता कॅपिटलला चाललो आपण. कॅपिटलच्या क्रेडिटला किती नावं होती वरची, आता कॅपिटलच्या क्रेडिटला जाणार पण डेबिटची प्रत्येक नावं आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा लिहायची आहेत. बाय कॅश, बाय फर्निचर. मग बाय कॅश 50,000, बाय बँक ऑफ इंडिया 7,000 आणि बाय फर्निचर 10,000. तिन्ही पण नावं लिहिली. अशा प्रकारे पहिली एंट्री आपली ट्रान्सफर झाली. आता दुसरी एंट्री बघा काय आहे परचेस अकाउंट डेबिट टू रोहित. परचेस अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि खाली काय लिहायचं रोहितचं नाव लिहायचं. मग परचेस अकाउंटच्या डेबिटला बघा परचेस अकाउंटच्या डेबिटला खालचं नाव काय होतं टू रोहित अकाउंट डेबिट 9,000. आता हीच एंट्री उलटी करायची. रोहित अकाउंटला जायचं, रोहित अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय परचेसेस 9,000. इथून सुद्धा तुम्ही करू शकता. एक एंट्री डेबिट केली की लगेच त्याचं दुसरा इफेक्ट क्रेडिटला करून घ्यायचा. पुढची एंट्री आहे सुनील अकाउंट डेबिट टू सेल्स. सुनील अकाउंटच्या डेबिटला जायचं टू सेल्स लिहायचं.
त्याचा दुसरा इफेक्ट त्याच्या विरुद्ध करायचं. सुनील अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स लिहिलं 4750. तर हेच आपण सेल अकाउंटला जाणार आणि त्याच्या क्रेडिटला इकडनं इकडं बाय सुनील अकाउंट 4750. लगेच दोन इफेक्ट ह्या एंट्रीचे झालेले आहेत. पुढचं बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट. बँक ऑफ इंडियाच्या डेबिटला जायचं टू कॅश लिहायचं, नंतर कॅशच्या क्रेडिटला जायचं आणि बँक ऑफ इंडिया लिहायचं. असे ऑपोजिट इफेक्ट देत देत जायचं मित्रांनो. आता आपण बँक ऑफ इंडियाच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 5000, त्याच्यानंतर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक ऑफ इंडिया 5000. असं करत करत मित्रांनो सगळ्या एंट्री आपल्याला काय करायच्या आहेत, दोन इफेक्ट देऊन घ्यायचं. फर्निचर अकाउंटच्या डेबिटला जायचं टू वर्मा अकाउंट लिहायचं, वर्मा अकाउंटच्या क्रेडिटला जायचं बाय फर्निचर लिहायचं. म्हणजे एक एंट्रीचा लगेच दुसरा पण क्रेडिट इफेक्ट करून घ्यायचा, दोन इफेक्ट. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्या एंट्र्या ट्रान्सफर करून झाल्यानंतर प्रत्येक अकाउंट क्लोज करत जायचं. म्हणजे त्याची डेबिट क्रेडिटची टोटल करायची. जिथं टोटल कमी पडते तिथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचं. प्रत्येक अकाउंटची टोटल करायची आणि जिथं टोटल कमी आहे त्याला बाय बॅलन्स कॅरी डाऊन लिहायचं. ह्या वर्षीचं कॅरी डाऊन असतं आणि ते पुढच्या वर्षी 1 एप्रिलला तो ब्रॉट डाऊन खाली जर क्रेडिटला बॅलन्स आला असेल तो डेबिटला ब्रॉट डाऊन करायचा आणि जर डेबिटला आला असेल तो क्रेडिटला ब्रॉट डाऊन करायचा. अशा प्रकारे सगळे अकाउंट क्लोज करून घ्यायचे मित्रांनो. आणि वर्षाच्या शेवटी आपल्याला इथं ट्रायल बॅलन्स बनवायचं असतं की हे लेजर जे काय आपण क्लोज केले हे तर ब्रॉट डाऊन जर लिहिले आपण ब्रॉट डाऊन ते सगळं ट्रायल बॅलन्सला लिहून टाकायचं. आपण ज्या बाजूला ब्रॉट डाऊन लिहिले मित्रांनो ॲडव्हर्टाईजच्या, आता इकडे डेबिटला ब्रॉट डाऊन लिहिले 500, तर मग आपण ॲडव्हर्टाईजमेंट डेबिटला 500 ज्या बाजूला ब्रॉट डाऊन लिहिलेलं आहे ती बाजू ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्स लिहायचं आणि अमाऊंट लिहून घ्यायच्या. इकडं क्रेडिट बॅलन्स लिहायचं आणि अमाऊंट लिहून घ्यायच्या. आणि मित्रांनो हे ट्रायल बॅलन्स बरोबर तुमचं टॅली होतं, दोन्हीकडची टोटल सेम आली की आपलं सोडवलेला प्रॉब्लेम एकदम बरोबर आहे हे आपल्याला कळतं. जर टोटलमध्ये डिफरन्स आला तर आपण कुठंतरी चुकीचा इफेक्ट दिला आहे, एंट्री केली ह्याचाच अर्थ होतो. मित्रांनो आज मी तुम्हाला जर्नल एंट्री कशी करायची, तर लेजरमध्ये कसं ट्रान्सफर करायची ती एंट्री आणि त्याचे दोन इफेक्ट कसे द्यायचे आणि त्याच्यावरून ट्रायल बॅलन्स कसं बनवायचं हे मी एक्सप्लेन केलं. तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.